तयार झाली आपली इडली, डोसा आणि टिकीसोबत खाण्यासाठी ओला नारळ आणि टोमॅटोची चटणी. नक्की करून बघा, सगळ्यांना आवडणार. खूप चवीची लागते आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया टोमॅटोची चटणी, जी इडली, डोसा किंवा टिकीसोबत खाल्ली जाते. तर त्यासाठी लागणारं साहित्य: एक टोमॅटो आहे, एक अर्धी वाटी मी खोबरे कापून घेतलेलं आहे. ओलं खोबरं आहे, ते मी भाजून घेतलेलं आहे. इकडे आहे 7-8 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं आहे. आपण आता पहिल्यांदा टोमॅटो, मिरची, लसूण भाजून घेऊया. इकडे कढईमध्ये तेल गरम झालंय. आपण घालूया टोमॅटो, मिरची आणि लसूण आणि आपण ते छान तळून घेऊया. आता घालूया जिरं. जिरं पण आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता घालूया मीठ टोमॅटोमध्येच घालायचं, भाज्याला छान मिक्स होतं. आणि आपण खोबरं भाजलेलं आहे, तरी पण आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहोत, कारण आपण सगळे जिन्नस तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर आता खोबरंही तेलामध्ये आपण तळून घेऊया. आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला. आत्ता आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत. आपण आता मिक्सरवरती याची पेस्ट करून घेऊया. आपली चटणी तयार होईल. पण आता मिक्सरला आपण याची बारीक चटणी करून घेऊया. इकडे या पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे. आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. चटणीवरती हिंग आणि मोहरीचा तडका घालूया. आपण तेलामध्ये सगळे जिन्नस तळलेले आहेत, पण या तडक्यामुळे चटणी आणखीन चविष्ट होते. तर तडका घालायला विसरू नका.